राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राची विशेष मोहीम, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। शेतकऱ्याच्या घामाला कधी मिळेल हवा तो दाम, आधीच पेरणी क्षेत्र घटले त्यात आयातही वाढली। देशात गेल्या 5 वर्षात सर्वाधिक कापसाची आयात। विदर्भ मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर। 2000 गृहलक्ष्मी झाल्या सातबाऱ्याच्या मालकीन, लक्ष्मी मुक्ती योजना, महिलांना मालमत्तेत हक्क। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार। जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ। 1 रुपयात पीक विमा योजना पडली बंद, 40% शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। नवीन विमा योजनेस मुदतवाढ, शेतकरी खरीप विमा भरण्यापासून जात आहेत दूर। स्मार्ट विलेज स्पर्धेतील विजेत्या गावांना मिळणार 40 लाख रुपयांचे बक्षीस। 15 ऑगस्टपूर्वी विजेत्यांची घोषणा, निवडीकडे गावकऱ्यांचे लक्ष। कृषी सेवा केंद्राचे लायसन्स रद्द, पण दुकानदारी सुरूच। जिल्ह्यात खत विक्रेते आहेत 2032 आणि 2081 जणांकडे आहे परवाने। रानडुकरांच्या कळपाने रात्रीतून 2 एकरातील मका केली फस्त, ओंडणगाव येथील घटना। पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष। 6 महिने धान्य न घेतल्यास राशन कार्ड होणार रद्द, केंद्र शासनाचा निर्णय। आगामी 3 महिन्यांमध्ये होणार पडताळणी। मावसाळा गावकऱ्यांचा आगामी सर्व निवडणुकींवर बहिष्कार, गावठाण हद्दीसह अन्य मागण्या मान्य न केल्यास आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मावसाळा ग्रामस्थांनी घेतला आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नंबर लावून 32 टन युरियाची झाली विक्री। बाजार सावंगी येथे युरिया खताची मागणी वाढलेली असताना व शेतकऱ्यांना हे खत मिळत नसल्याने तालुका कृषी अधिकारी यांनी सोमवारी जातीने हजर राहून लोणी, बोडखा व दामणगाव येथे शेतकऱ्यांना नंबर लावून सुमारे 22 टन खताची विक्री केली। अतिक्रमण हटवण्यासाठी 7 तास शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, अमळनेरचे शेतकरी उतरले जायतवाडीच्या बँक वॉटरमध्ये। लेखी आश्वासन दिल्यानंतर घेतली माघार। इंदापूर तालुक्यात पावसाअभावी खरीपातील पिके जळाली, शेतकरी झाला हवालदिल। मका, कापूस, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन करपले। पश्चिम पट्ट्यातील पिकांसाठी खडकवासला ठरू शकतो वरदान। मंचरला वाटाण्याच्या भावात तेजी, शेतमाल आवक वाढली। वाटाण्याला 10 किलोला 500 ते 900 रुपये असा मिळाला भाव। बाजारात एकूण 12,647 डाग इतकी शेतमालाची आवक झाली। संततधार पावसाने जिल्ह्यातील धरणे आनंदली, धरणात आता पाणीच पाणी। जुलै अखेरपर्यंत सर्वच धरणात एकूण 89% पाणीसाठा। शहराची तहान भागणार असून शेतमालालाही मिळणार पाणी। कृषी समृद्धी योजनेतून बांधकामे करण्यास मनाई, कृषी विभाग। विद्यापीठाच्या बांधकाम खर्चाला पायबंद।